पेन्शनधारकांसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी आली आहे। ती म्हणजे 8व्या वेतन आयोगाला अखेर मंजुरी मिळाली आहे। मग आता तुमची पेन्शन आहे ती किती हजारांनी वाढणार आहे आणि तुमचा पगार जो आहे तो किती हजारांनी वाढणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। नमस्कार पेन्शनधारकांनो आणि सरकारी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल किंवा तुम्ही कोणत्याही माध्यमातून जर सरकारी पगार घेत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। तसेच राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी आणि सर्व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी आता 8वा वेतन आयोग लागणार आहे। मग तुम्ही ही बातमी काल सुद्धा ऐकलेली असेल, त्यामुळे आता तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी तुम्हाला वाढवून मिळणार आहे। तसेच तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमचा पगार आता किती हजार रुपयांनी वाढवून मिळणार आहे। बघा, याच्याबद्दल सर्व कॅल्क्युलेशन करून ही जी काय तुमची पेन्शन असेल, जो काय तुम्हाला आता जो पगार मिळत असेल, जो काय 20,000, 50,000, 1 लाख जो काय पगार पेन्शन मिळत असेल तर तो किती रुपयांनी वाढवून मिळणार आहे याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मग आता राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्ही पेन्शन घेत असाल, पगार घेत असाल तर तुमची किती हजार रुपयांनी पेन्शन पगार वाढवून मिळणार आहे याच्यासाठी सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल किंवा सरकारच्या माध्यमातून पगार घेत असाल तर मोदी सरकारने तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे। 2 कोटीहून अधिक पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता मोदी सरकारकडून आली आहे। तब्बल इतकी पेन्शन आता निवृत्ती वेतनधारकांची वाढवून मिळणार आहे। तसेच तब्बल इतका पगार आता तुम्हाला कर्मचाऱ्यांसाठी वाढवून मिळणार आहे। बघा, 8वा वेतन आयोगानुसार आता तुम्हाला मंजुरीसाठी या 8वा वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विशेष पुढाकार आहे। त्यामुळे सर्व राज्याचे व केंद्राचे कर्मचारी आणि सर्व राज्याचे व केंद्राच्या पेन्शनधारकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार आता मानले आहे। आता याबद्दल कालच मोठा निर्णय झाला आहे। तुम्ही अनेक न्यूज चॅनलमध्ये तुम्ही बघितलं असणार की 8व्या वेतन आयोगाला आता सुरुवात होणार आहे असं स्पष्टपणे सांगितलंय, परंतु तुमची पेन्शन किती वाढणार आहे याबद्दल कोणी सांगितलं नाही। त्यामुळे तुमच्यासाठी तुमची पेन्शन किती हजार रुपयांनी वाढणार आहे याबद्दलचा हा खास व्हिडिओ आम्ही बनवला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता त्यामुळे तुम्ही जर केंद्रीय पेन्शनधारक असाल, तसेच राज्याचे पेन्शनधारक असाल किंवा तुम्ही राज्याचे कर्मचारी असाल किंवा केंद्राचे कर्मचारी असाल, तुमच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे सविस्तरपणे तुमच्या पगारामध्ये किती रुपयांची वाढ केली जाणार आहे, पेन्शन घेत असाल तर पेन्शनमध्ये किती रुपयांची वाढ केली जाणार आहे याच्याबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला बनवला आहे। त्यामुळे तुमची पेन्शन पगार किती रुपयांनी वाढवून मिळणार आहे बघा। तुमचा जो काय आता पगार येतो, तुमची जी काय आता पेन्शन येते त्याच्यामध्ये किती हजारांची तुम्हाला वाढ मिळणार आहे याचं कॅल्क्युलेशन आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे सर्व पेन्शनधारक असतील, राज्य सरकारचे कर्मचारी असतील, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नववर्षातील अर्थसंकल्प सादर केला जाण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट आता दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी आता देण्यात आली आहे। या निर्णयाचा मोठा लाभ आता 1,20,00,000 एवढ्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता होणार आहे। मार्च 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू केला जाणार असल्याने तुमच्या पगारात आता बंपर वाढ होणार आहे। तसेच केंद्रीय कर्मचारी जे असतील त्यांची सुद्धा मोठी वाढ होणार आहे, राज्य कर्मचारी असतील त्यांच्या पगारामध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे। आणि तुम्ही जर पेन्शन घेत असाल, मग राज्य सरकारचे असेल किंवा केंद्र सरकारचे असेल त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे। मग ती किती वाढ होणार आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पेन्शनधारक आणि राज्यातील जे सरकारी कर्मचारी आहेत तसेच केंद्रातील पेन्शनधारक आणि कर्मचारी यांच्या पेन्शन आणि पगार वाढीबाबत सरकारने आता निर्णय घेतला आहे। या निर्णय घेण्याचे कारण म्हणजे वाढती महागाई ही सरकारच्या लक्षात आली आणि पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार जो काय पेन्शन मिळत आहे ती अपुरी पडत आहे। कारण आजकाल महागाई वाढत चालली आहे। याचा विचार करून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कालच हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आता सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा जो काय पगार येतो, जी काय पेन्शन येते, जी काय तुम्हाला माहित असेल तुमचा पगार पेन्शन SBI बँकेत येतो, बँक ऑफ इंडियामध्ये येतो, अनेक सरकारी बँकांमध्ये येतो, तर तुम्हाला त्या बँकामध्ये येणारा जो पगार आहे पेन्शन आहे
तो किती रुपयांना वाढवणार आहे, वाढवण्यात आला आहे, तो तुम्हाला किती वाढवून आता मिळणार आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। बघा आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की 8वा वेतन आयोग आजच्या बैठकीच्या अजेंड्यावर नव्हता, मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाला अखेर मंजुरी देण्यात आली आहे। सरकारने 8व्या वेतन आयोगाची तयारी आधी सुरू केली असून आयोगात एक अध्यक्ष आणि 2 सदस्य असतील, तर अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणा नंतर केली जाईल। 7वा वेतन आयोग 2016ला लागू करण्यात आला होता आणि याचा कार्यकाळ आता 10 वर्षाचा आहे। 2026 मध्ये हा कार्यकाळ संपेल, त्यावेळी तुम्हाला 8वा वेतन आयोग लागण्याची शक्यता आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत गेल्या एका वर्षापासून कर्मचारी प्रतिनिधी आणि विविध कामगार संघटनांनी सरकारसोबत अनेक बैठक घेतल्या आहेत। अर्थसंकल्पपूर्व बैठकीचा भाग म्हणून संघटनांनी अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट सुद्धा घेतली आहे। सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 67 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं बघा, तुमची जी पेन्शन आहे तर ती किती हजार रुपयांनी आता वाढवून मिळणार आहे आणि तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमचा पगार आता किती हजार रुपयांनी वाढणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आता तुम्हाला सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला किती हजार रुपयांनी पेन्शन आणि किती हजार रुपयांनी पगार वाढणार आहे बघा। 1946 साली कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी पहिला वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता। तेव्हापासून केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना विविध केंद्रीय वेतन आयोगाद्वारे त्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात वेळोवेळी सुधारणा करण्यात येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा महागाई आणि आर्थिक बदलांशी ताळमेळ घालण्यासाठी वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता बघा। आणि याच वेतन आयोगानुसार आता तुम्हाला 8वा वेतन आयोगानुसार तुम्हाला किती पेन्शन आणि पगार वाढणार आहे बघा। आता बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, मूळ वेतन 18,000 वरून 51,480 रुपये होणार। 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढवण्याची शक्यता आहे। उपलब्ध माहितीनुसार पगार निश्चित करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर किमान 2.86 निश्चित केला जाऊ शकतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतन समान वाढ होईल, तर ती 51,480 रुपये होऊ शकते। सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे, तर यासोबतच निवृत्ती वेतनधारकांनाही हाच लाभ मिळेल। म्हणजे जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्हालाही 18,000 वरून 51,480 हाच फॅक्ट तुम्हाला लागू होऊ शकतो बघा। त्यांचे किमान पेन्शन काय सांगितले बघा, याच्यासोबतच निवृत्ती वेतनधारकांनाही हाच लाभ मिळणार आहे। त्यांचे किमान पेन्शन सध्याच्या 9,000 रुपयावरून 25,740 रुपयापर्यंत वाढणार आहे। अजून कोणाचे किती रुपयांनी पेन्शन वाढणार आहे, पगार किती वाढणार आहे याचे सुद्धा कॅल्क्युलेशन बघा सविस्तरपणे तुम्हाला सांगतो। आता बघा, सर्वांनी लक्ष द्या, 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर आतापर्यंत 18,000 ते 19 बघा काय सांगितलंय 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनुसार, त्यामुळे आता तुम्हाला 1800 ते 1900 रुपये ग्रेड पे मिळणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आता किमान 18,000 ते 19,000 रुपये, कमाल 56,540 ते 56,797 वेतन मिळण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 2,000 ते 4,800 रुपये इतक्यापर्यंत ग्रेड पे असलेल्या वर्ग 3 कर्मचाऱ्यांना ग्रेड पे नुसार किमान वेतन 21,700 ते 47,700 रुपये, तसेच कमाल वेतन तुम्हाला 57,074 म्हणजे 57,074 रुपये ते 1,01,772 रुपये इतकी मिळणार आहे। त्यानंतर बघा 5,400 ते 6,700 रुपयापर्यंत ग्रेड पे असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वर्ग 2 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ग्रेड पे नुसार किमान 53,100 रुपये ते 67,700 रुपये आणि कमाल वेतन 1,03,314 रुपये मिळेल बघा। PCS अधिकाऱ्यांसारख्या पदोन्नती पदावर पगार निश्चित पातळीनुसार हे वाढणार आहे आणि ग्रेड पे 7,600 रुपये ते 8,700 रुपये असेल। आता या पदांसाठी किमान वेतन अनुक्रमे बघा 78,800 रुपये ते 1,18,500 रुपये असेल आणि कमाल वेतन 1,20,000 ते 1,94,549 इतकी असणार आहे। त्यानंतर बघा 8,900 ते 10,000 रुपये ग्रेड पे असलेल्या वर्ग 1 अधिकाऱ्यांचे किमान वेतन अनुक्रमे 1,31,100 रुपये
ते 1,44,200 रुपये असणार आहे। तर यांची कमाल वेतन श्रेणी अनुक्रमे 1,95,063 ते 1,97,890 रुपये असणार आहे। सचिव, प्रधान सचिव इत्यादी 10,000 रुपये ग्रेड पे असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा किमान वेतन श्रेणी 1,44,200 आणि कमाल वेतन श्रेणी 1,97,890 असेल। मुख्य सचिव आणि समकक्ष वेतन श्रेणीतील वरिष्ठ IAS IPS म्हणजे IPS या अधिकाऱ्यांना 80,000 रुपयाच्या वरील त्यांना पण पेन्शन वाढून मिळणार आहे आणि त्यांना पण पगार वाढून मिळणार आहे। जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला पगार वाढून मिळणार आहे आणि पेन्शनधारक असाल तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला पेन्शन आणि पगार वाढून मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला